श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो. 15 मेची ती रात्र तुमच्या आयुष्यात नक्की काय घेऊन येणार आहे याचा विचार कधी केलाय का? तब्बल 12 वर्षानंतर साक्षात देवगुरु बृहस्पती आपली चाल बदलत आहेत आणि या बदलाची चाहूल लागताच मकर राशीचे संपूर्ण जगत सदरून जाणार आहे. हा केवळ ग्रहाचा फेरबदल नाही, तर तुमच्या कर्माचा तो हिशोब चुकता करण्याची वेळ आहे, ज्यासाठी तुम्ही अनेक वर्ष रक्ताचं पाणी केलं. तुमच्या कुंडलीत दडलेली ती गुपिते आता बाहेर येणार आहेत, ज्याची भीती आणि उत्सुकता तुम्हाला अनेक वर्षापासून होती. 15 मे नंतर तुमच्या आयुष्यात कसे काहीतरी घडणार आहे, जे पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीवर शनीची सावली असताना गुरुचं हे महापरिवर्तन नक्की काय संकेत देत आहे? ज्या घरामध्ये आतापर्यंत संघर्षाचा धूर होता, तिथे 15 मे नंतर अचानक कोणत्या तरी दैवी ऊर्जेचा संचार जाणवेल का? गुरुचं हे उच्च होणे मकर राशीसाठी जितके ऐश्वर्य देणारे आहे, तितकेच ते बेसावध राहणाऱ्यांसाठी संधी गमावण्याचे कारण ठरू शकते. तुमच्या राशीवर होणारा हा परिणाम तुमच्या झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, कारण नियतीने आता मकर राशीसाठी नशिबाचे सर्वात मोठे पान उलटायला सुरुवात केली आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, 15 मे ती तारीख तुमच्या आयुष्यात एका अशा युगाची सुरुवात करणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. गेल्या 12 वर्षापासून तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होता, त्या संधी आता स्वतःहून तुमच्या दारात येऊन उभ्या राहणार आहेत. साक्षात देवगुरु बृहस्पती तुमच्या लाभस्थानावर आपली दैवी दृष्टी टाकत असल्याने अचानक अशा ठिकाणाहून तू प्रगतीचे मार्ग उघडतील, जिथे आतापर्यंत फक्त अंधार होता. हा लाभ केवळ आर्थिक नसेल, तर समाजात तुमची अशी एक वेगळी ओळख निर्माण होईल की तुमचे शत्रूही तुमच्या यशाचे गोडवे गाऊ लागतील. पण सावध रहा, ही प्रगती जितकी दैदिप्यमान आहे, तितकीच ती तुमच्या संयमाची कठोर परीक्षा घेणारी ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून जगाला आश्चर्य वाटेल, पण तुमच्यासाठी हे तुमच्या कर्माचे फळ असेल. 15 मे नंतर तुम्ही ज्या कामात हात घालणार आहात, त्यामध्ये तुम्हाला यश हमखास मिळणार आहे. तुमची रखडलेली सरकारी कामे, जमिनीचे व्यवहार किंवा रखडलेले कोर्ट कचेरीचे निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. प्रगतीची ही लाट तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची संपवून टाकेल. मात्र या यशाच्या शिखरावर चढताना तुम्हाला तुमच्या आसपासच्या अशा गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहावे लागेल, जे तुमच्या यशात वाटेकरी व्हायला तर बघतील, पण तुमच्या पडत्या काळात तुमची साथ सोडतील. नक्की काय दडलंय ह्या लाभाच्या पडद्यामागे, हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मकर राशीच्या जातकांनो, 15 मे नंतर मिळणारा हा लाभ तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशा बदलून टाकेल. ज्या घरामध्ये आर्थिक चणचण आणि तणावाचे वातावरण होते, तिथे आता आनंदाचा वर्षाव होईल. गुरुचे हे राशी परिवर्तन तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवेल, जिथून तुम्हाला तुमचं भविष्य स्पष्ट दिसायला लागेल. प्रगती तुम्हाला एखादी मोठी गुंतवणूक करण्याची प्रवृत्त करेल, जी येणाऱ्या अनेक पिढ्यासाठी वरदान ठरेल. पण लक्षात ठेवा, हे वरदान टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला शनीच्या शिस्तीत राहून काम करावे लागेल. नियतीने आता मकर राशीसाठी यशाचे सिंहासन सजवले आहे, पण त्या सिंहासनावर बसण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहात का? हे रहस्य आता तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग बनणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, 15 मे उजळताच तुमच्या करिअरमध्ये एका अशा वादळाची सुरुवात होणार आहे, जे तुमच्या प्रगतीचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आतापर्यंत ज्यांनी तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केलं, तेच लोक आता तुमच्या सल्ल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकणार नाही. साक्षात गुरुदेवाची शुभदृष्टी तुमच्या कर्मभावावर पडत असल्याने नोकरीमध्ये अचानक मोठी पदोन्नती किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल. पण सावध रहा, हे यश जितके उजळ आहे, तितकाच तुमच्या सहकाऱ्यांच्या मनात तुमच्याबद्दल मत्सर वाढण्याची शक्यता आहे. पडद्यामागे तुमच्या विरोधात शिजणारे राजकारण ओळखून तुम्हाला अत्यंत चाणाक्षपणे आपली खेळी खेळावी लागेल. मकर राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत
15 मेची वेळ ही तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून जे धन कुठेतरी अडकले होते किंवा ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित परतावा मिळत नव्हता, तिथून आता पैशाचा प्रवाह सुरू होईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग अचानक उघडल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रचंड मजबूत होईल. पण या संपत्तीसोबतच एक अनाकलनीय भीतीही तुमच्या मनात घर करेल. हा पैसा तुमच्या आयुष्यात सुख घेऊन घेऊन येणार की तुमच्या नात्यामध्ये वादाची ठिणगी टाकणार? लक्ष्मीचा हा वरदान टिकवण्यासाठी तुम्हाला खर्चावर नियंत्रण आणि गुंतवणुकीचे कडक नियोजन करावे लागेल. अन्यथा ही संधी वाळूसारखी हातातून निसटून जाऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, व्यवसायाशी निगडीत असलेल्या लोकांसाठी हा काळ एखाद्या दैवी चमत्कारापेक्षा कमी नसेल. 15 मे नंतर तुम्ही ज्या नवीन व्यवसायाचा विचार करत आहात किंवा ज्या कराराची वाट पाहत आहात, तिथे तुम्हाला यश हमखास मिळणार आहे. परदेशाशी संबंधित व्यवहार किंवा नवीन भागीदारीकडून मोठा नफा होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती इतकी सुधारेल की तुम्ही तुमची जुनी सर्व कर्ज आणि देणी एका झटक्यात फेडू शकाल. मात्र या आर्थिक प्रगतीचा आनंद साजरा करताना बेसावध राहू नका, कारण काळ आता तुमच्या श्रीमंतीची आणि तुमच्या निर्णयाची कठोर परीक्षा घेणार आहे. तुमचे एक चुकीचे पाऊल या सुवर्ण काळाला गालबोट लावू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यवहार श्वास रोखून करा. मकर राशीच्या जातकांनो, 15 मे उजाडताच तुमच्या स्वभावात एक असा अनाकलनीय बदल दिसायला सुरुवात होईल जो तुम्हाला स्वतःलाही चकित करेल. आतापर्यंत जो मकर राशीचा स्वभाव केवळ व्यवहारिक आणि कामापुरता मर्यादित होता, त्यामध्ये अचानक एक विलक्षण शांतता आणि आध्यात्मिक ओढ निर्माण होईल. तुमच्या शब्दामध्ये एक वेगळीच धार येईल, ज्यामुळे तुमचे बोलणे समोरच्याला थेट हृदयाला भिडेल. पण ही शक्ती केवळ योगायोग नाही, तर ती गुरुदेवाच्या आशीर्वादाने जागृत होणारी तुमची सुप्त ऊर्जा आहे. तुमच्या वागण्यातील हा समजूतदारपणा तुमच्या नात्याला एक नवीन दिशा देणार की तुम्हाला संसारातील मोहापासून दूर नेणार. तुमच्यातील हा नवा माणूस पाहून तुमच्या शत्रूच्या मनातही एक प्रकारचा आदरयुक्त दरारा निर्माण होईल. मकर राशीच्या जातकांनो, आध्यात्मिक दृष्टिकोनातून 15 मे नंतरचा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात रहस्यमयी काळ ठरणार आहे. तुम्हाला अचानक अशा काही गोष्टीचे संकेत मिळू लागतील जे सामान्य माणसाच्या बुद्धीपलीकडचे असतील. एखाद्या संकटाची अगोदरच मिळणारी चाहूल किंवा स्वप्नातून मिळणारे गूढ संदेश तुम्हाला थक्क करून सोडतील. साक्षात गुरुदेवाच्या कृपेने तुमची अंतर्दृष्टी किंवा 6वी इंद्रिय जागृत होण्याची हीच ती वेळ आहे. तुम्ही धर्माकडे, ध्यानधारणेकडे आणि गूढशास्त्राकडे अधिक आकर्षित व्हाल. पण लक्षात ठेवा, या आध्यात्मिक मार्गावर चालताना तुम्हाला तुमच्याच मनातील शंकाचा सामना करावा लागेल. जर तुम्ही या दैवी संकेताचा योग्य अर्थ लावण्यात यशस्वी झालात, तर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखू शकणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, 15 मेची ती पहाट तुमच्या आयुष्यातील 12 वर्षाचा वनवास संपणारी ठरेल. गेल्या कित्येक काळापासून तुम्ही नशिबाची साथ मिळवण्यासाठी जे अतोनात प्रयत्न केले आणि पदरी फक्त संघर्ष पडला, त्या सर्व ठिकाणी काळाचा अंत आता जवळ आला आहे. साक्षात देवगुरु बृहस्पती तुमच्या भाग्याच्या घरात असा काही प्रकाश टाकणार आहे की तुमच्या आयुष्यातील अंधारलेल्या वाटा एका क्षणात उजाळून निघतील. रखडलेली मंगल कार्य, स्वतःच्या घराचे स्वप्न किंवा मुलाच्या करिअर बाबत असलेल्या चिंता आता कायमच्या मिटतील. पण हे प्रबळ भाग्य जितक्या वेगाने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येईल, तितक्याच वेगाने तुमच्या धैर्याची परीक्षाही घेईल. हे बदल पाहून तुम्हाला आनंदापेक्षा जास्त आश्चर्य वाटेल, कारण नियतीने तुमच्यासाठी आखलेली ही योजना एखाद्या दैवी चमत्कारापेक्षा कमी नसेल. मकर राशीच्या जातकांनो, नशिबाच्या या महायुद्धाचा विजय आता तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे. 15 मे नंतर तुम्ही ज्या ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं किंवा ज्या संधी तुम्हाला शक्य वाटत होत्या, त्याच गोष्टी आता तुमच्या यशाचा पाया बनतील. भाग्याची साथ मिळाल्यामुळे तुमचे जुने विरोधकही आता तुमच्या समोर नतमस्तक होतील आणि तुमची प्रत्येक चाल ही विजयाकडे जाणारी असेल. मात्र या सुवर्ण काळात गाफील राहणे तुम्हाला महागात पडू शकते.
शकते. नशिबाची ही साथ तुम्हाला अधिक नम्र बनवणार की अहंकारी यावरच तुमची पुढची अनेक वर्षे अवलंबून असणार आहेत. जर तुम्ही या कामाचा आणि वेळेचा योग्य वापर केलात तर तुमच्या 7 पिढ्याचे कल्याण होईल. अशा संधी तुमच्या समोर चालून येतील. नक्की काय दडलंय ना या नशिबाच्या वळणावर, हे रहस्य आता तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा उलगडा ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, 15 मे नंतर येणाऱ्या या ऊर्जेच्या महासागरात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काही विशेष उपाय करणे अत्यंत अनिवार्य आहे. गुरुदेवाच्या महापरिवर्तनाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि शनीच्या 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला दिवा लावा आणि गुरुवारी गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तूचे दान करा. पण सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या कपाळावर दररोज चंदनाचा टिळक लावणे, जो तुमच्या मनातील विचारांना शांत ठेवेल आणि चुकीच्या निर्णयापासून तुमचे रक्षण करेल. जर तुम्ही या साध्या उपायाकडे दुर्लक्ष केलं तर ग्रहाची ही प्रचंड शक्ती तुमच्यासाठी गोंधळ निर्माण करू शकते. तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी हे उपाय हीच तुमची खरी सुरक्षा ढाल ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे तुमच्या भविष्याचा ताबा घेण्याची. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाची चाहूल अगोदर लागावी आणि त्यावर मात करण्याचे अचूक मार्ग समजावेत असे वाटत असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही केवळ एक विनंती नाही तर तुमच्या प्रगतीचा विमा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून चॅनलला न जोडता निघून गेलात तर कदाचित भविष्यात मिळणारे असे महत्त्वाचे दैवी संकेत तुम्ही कायमचे गमावून बसाल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा पुढचा व्हिडिओ मकर राशीच्या आयुष्यातील अशा एका गुप्त शत्रूचा उलगडा करणार आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुम्ही तयार आहात का तुमच्या नशिबाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी? मग आत्ताच आमच्याशी जोडा. धन्यवाद.